बाळा बस, आज काही बोलू नकोस. फक्त इथे माझ्यासमोर शांत बस. खूप दिवसांपासून मला साठवून ठेवलं आहेस ना सगळं. कोणालाच सांगितलं नाहीस, कारण कोणाला समजणार नाही असंच वाटलं तुला. तू मजबूत आहेस हे सगळे म्हणतात, पण मला सांग, मजबूत असणं म्हणजे दररोज आतून तुटणं आणि तरीही हसणं हेच का? माझ्या लेकरा, तू थकली आहेस हे मान्य करायला हरकत नाही. सगळं सांभाळताना स्वतःला हरवून बसली आहेस. आज पहिल्यांदा स्वतःसाठी रड. कोणासाठी नाही, कोणाला दाखवण्यासाठी नाही, फक्त मन हलकं करण्यासाठी. पण ऐक, हे रडणं कायमचं नाही. हे तुझं शेवट नाही. ही फक्त एक वळण आहे. तुला वाटतं देव शांत आहे, पण खरं काय आहे माहीत आहे? मी शांत नाही. मी तुझ्यासाठी काम करत आहे. फक्त तुला दिसत नाही आहे अजून. तुझ्या वेदना सहन करतेस ना, त्याची किंमत आहे, आणि ती किंमत तुला मिळणार आहे योग्य वेळी. पण एक चूक करू नकोस, स्वतःवरचा विश्वास सोडण्याची. कारण ज्या दिवशी तू स्वतःवर शंका घेतेस, त्या दिवशी तू मला दूर करतेस. मी तुझ्या जवळ आहे, पण मला जाणवण्यासाठी तुला स्वतःला हरवायचं नाही, उभं राहायचं आहे. उद्या काहीच बदलणार नाही जोपर्यंत तू बदलत नाहीस. एक छोटा पाऊल टाक आज, आत्ताच. मनातला तो भार हळूहळू खाली ठेव. सगळं एकटीनं उचलायचं नाही, थोडं मला पण दे. डोळे बंद कर आणि फक्त एकच सांग, स्वामी, मी थकली आहे, पण मी हार मानणार नाही, कारण मला माहीत आहे तुम्ही माझ्यासोबत आहात. आता जा आणि आजचा दिवस थोडासा हलका घे, कारण तुझा भार आता मी घेतला आहे. जर आजच्या शब्दांनी तुमचं मन हलकं झालं असेल तर एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ शेअर करा, कदाचित कोणाला याची खूप गरज असेल. आणि सबस्क्राईब करून अशाच सकारात्मक ऊर्जेशी जोडलेले राहा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन प्रबोधनासोबत. श्री स्वामी समर्थ.